भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ते मातोश्रीवर हाती शिवबंधन बांधतील। त्यांच्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। जळगावात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना भाजपने तिकीट दिले, त्यामुळे उन्मेष पाटील नाराज आहेत। भाजपच्या खासदारांमध्ये उन्मेष पाटील हे टॉप 10 खासदारांमध्ये येतात, मात्र तरीही भाजपने त्यांना तिकीट नाकारलं आणि थेट स्मिता वाघ यांना तिकीट दिलं। त्यामुळेच उन्मेष पाटील हे नाराज झाले आणि ठाकरे गटात प्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। कालच त्यांनी संजय राऊत आणि थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि हा शेकडो कार्यकर्त्यांसह ते आणि करण पवार हे ठाकरे गटामध्ये प्रवेश। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। उन्मेष पाटील हे विद्यमान खासदार आहेत भाजपचे, मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारलं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आले। पण उन्मेष पाटील यांच्या प्रवेशानं जळगावची शिवसेना ही मजबूतीनं पुढे जाईल, त्यांची ताकद शिवसेनेची ताकद एकत्र येईल आणि जळगावात शिवसेनेचा खासदार यावेळेला प्रथमच जळगावातून लोकसभेवर निवडून जाईल याच्या विषयी आमच्या मनात शंका नाही।